नागपुरात एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी लावून देण्याच्या आमिषानं 5 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पीडित महिलेच्या मुलाला ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदावर नोकरी आणि दरमहा 60,000 रुपयांचा स्टायपंड मिळवून देण्याचं आश्वासन देत आरोपीनं विश्वास संपादन केला. मात्र पैसे घेतल्यानंतर नोकरी न लावता टाळाटाळ केल्यानं वाठोडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये विष्णू पवार यानं पीडित महिलेच्या मुलाला एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदाची नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. नोकरी लागल्यानंतर दरमहा 60,000 रुपयांचं स्टायपंड मिळेल असंही त्यानं सांगितलं. आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित महिलेनं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये त्याला एकूण 5 लाख रुपये दिले. मात्र बराच कालावधी उलटल्यानंतरही ना नोकरी मिळाली ना नियुक्तीपत्र देण्यात आलं. नियुक्तीपत्र आणि रुजू होण्याबाबत विचारणा केल्यावर आरोपी सतत कारणं सांगून टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विष्णू पवार याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. काही लोकांना फसवतात आणि त्याच्याकडून पैसे उकळतात. तर असे प्रकार बऱ्याच नागपूर शहरामध्ये इकडे तिकडे होत आहेत. तरी माझं सर्व पालकांना किंवा नातेवाईकांना किंवा सुशिक्षित विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना हेच आव्हान राहील की असं कुठेही नोकरी लावून दिली जात नाही. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईट असेल किंवा प्रत्यक्ष कंपनीत जाऊन सदर व्हॅकन्सीवर चौकशी करून नंतरच आपण ॲप्लिकेशन करावं असं मी सर्व जनतेला आवाहन करतो. आणि असे कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नये. आणि असा कुठं प्रकार झाला असेल किंवा तुम्हाला कोणी कॉन्टॅक्ट केला असेल तर तुमच्या संबंधित पोलीस स्टेशनला तात्काळ सदर बाबत तुम्ही तक्रार दाखल करा. हेच माझं आव्हान आहे.